चेअरमन प्रशांत काटे, तंडा मुक्ती अध्यक्ष हरिभाऊ मासाळ, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन मारुती मासाळ, संचालक बारामती तालुका दूध उत्पादक संघ संजय शेळके, तसेच व्यासपीठावर इतर सर्व मान्यवर, आमच्या कुटुंबातल्या माझ्या जाऊबाई सोमंगलाताई, सौ संध्याताई, सौ अमृता, सौ नंदाताई काटे, सौ कल्पना कचरे, वंदना काटे, मीनाक्षी, गौरी, शोभा, सगळ्याच माझे इकडे सगळेच माझी वडीलधारी मंडळी जी की माझ्याबरोबर सतत मला साथ देत होती, राजू काका असतील, देशमुख असतील, सगळेच काठी मंडळी असतील, सगळेच. आज खरं तर तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की हा आज कार्यक्रम कसला. आपल्या ह्या ग्रामपंचायतीची नवीन बॉडी आल्यानंतर ही नवीन लोक सतत मला मागे लागली होती की बहिणी तुम्ही एकदा गावात या. नवीन सगळे सदस्य ग्रामपंचायतीमध्ये आल्यानंतर आपण एक मीटिंग घेऊ. त्यांनी बऱ्याच वेळा मला बोलवलं आणि काही ना काही कारणाने ते राहून गेलं. शेवटी मी त्यांना म्हणाले की मला एकटीलाच कशाला बोलवता, आपण सगळे मिळून एकत्र भेटूया. आणि सगळ्या मिळून भेटायचं असेल तर माझ्या महिला भगिनी मला नेहमीप्रमाणे जास्ती जर भेटायचे असतील एक साथ तर कुठला तरी एक कार्यक्रम आपण ठेवायला पाहिजे. आणि सध्या पैठणीचा खेळ जर असेल तर माझ्या महिला भगिनी अगदी एकत्र आनंदाने येतात. आणि म्हणून हा आपला कौटुंबिक कार्यक्रम आणि त्या निमित्ताने तुमची भेट हा असा घरगुती कार्यक्रम आपल्या या ग्रामपंचायतच्या सर्व मेंबर्सनी ठेवला आणि त्याचं सगळं पालकत्व विद्याधर काटे आणि प्रशांत काटे यांनी घेतलेला आहे. हा अतिशय घरगुती कार्यक्रम आहे. काटेवाडीचे लोक नेहमीच म्हणतात मला तू वहिनी तुम्ही अलीकडे येतच नाही. कधी आलं तरी सगळ्यांची एकदम भेट होत नाही. ग्रामपंचायतीमध्ये कुठला कार्यक्रम असला तर आम्ही येतो, पण काही ठराविक लोकच भेटतात, ठराविक माझ्या महिला भगिनीच भेटतात, बाकीची सगळी लोक भेटत नाहीत. आणि त्यामुळेच हा सर्व प्रपंच आज छान वाटतंय. मला माहिती आहे की सगळ्यांनाच उशीर झालाय, मुलांना भूक लागली असेल, पण हा पैठणीच्या खेळातही तुम्हाला मजा आली ना. मला माहिती आहे की तुम्ही हा 5 वाजल्यापासून आनंद घेत आहात. कारण मी इतर ठिकाणी जेव्हा अनेक कार्यक्रमांना गेले तेव्हा महिला ह्या कार्यक्रमाचा खूप आनंद घेताना दिसला. आणि म्हणूनच मी ह्या लोकांना सांगितलं की तुम्ही माझ्या काटेवाडीच्या महिलांना सुद्धा हा कार्यक्रम आयोजित करा. आणि ह्या लोकांनी तो केला. आणि मला खरोखरच सावळे पाटील म्हणाले की अशा प्रकारचं व्यासपीठ जर तुम्हाला दिलं तरी आपल्या महिलांमध्ये किती टॅलेंट असतं ते दिसतं. आणि काटेवाडीच्या महिला, सावळे पाटील, काटेवाडीच्या महिला कुठेही कमी नाहीत हे तुम्हाला दिसलं असेलच. कारण त्या काटेवाडीच्या महिला आहेत, कुठेही मागे नाहीत. अगदी म्हणाल तर इंग्लिशमध्ये उखाणा घेतात, बघितलं का. खरं सांगायचं तर ही सगळी मुलं बोलत असताना मी पण भूतकाळात गेले. अगदी सुरुवातीपासून मला एक आठवायला लागलं. आणि हे आठवत असताना सगळी जुनी माणसं पण आठवत आहेत. आता केटी आप्पा नाहीत पण ते घरात ना ऐकतायत, मला माहिती आहे.
एकनाथ अण्णांची आठवण येते, पंढरीनाथ अण्णांपासून सगळ्यांची आठवण येते. आता मला अनेक आमचे पंढरीनाथ काका होते, पांडुरंग काका होते, अनेक मोठी लोक होती ज्यांनी की मला काम करताना आशीर्वाद दिला. गावात सुरुवातीला काम करत असताना, आता नवीन गावामध्ये खूप सुना आल्या आहेत, त्यांना कसलीच कल्पना नाही की काय होतं गाव कसं होतं. गाव हे नीट करत असताना आम्हाला काय काय करावं लागलं. हे काटेवाडीचं गाव फक्त दगडांचं आणि जुनं पडलेल्या घरांचं गाव होतं, 80% गाव. आता हे गाव फक्त बंगल्यांचं गाव दिसतंय की नाही. आणि ही आज सगळी जी वरती बसलेली मुलं आहेत किंवा ह्यातली पण खालती आहेत, ही सगळी मुलं मला मदत करायला होती. आता ही सगळी नवीन मुलं, ह्यांना सहसा ह्या गोष्टी माहिती नाहीत. पण आपण गेली 20-22 वर्ष काम करत असताना अनेक गोष्टींच्या आठवणी मला येत राहिल्या. काम करत असताना स्वच्छता अभियानापासून निर्मल ग्राम नंतर इको विलेज, बचत गटांच्या योजना, बचत गटाची प्रशिक्षण, फक्त महिलांची ग्रामपंचायत, हे सगळे प्रयोग फक्त आणि फक्त आपल्या इथंच घडवले, जे की अनेक वर्षापूर्वी, आणि ते आपण आता बघतोय सगळीकडे हे घडतायत. आपण तेव्हा ह्याचा गाजावाजा कुठेही केला नाही. कुणालाही या गोष्टी माहीत नव्हत्या की काटेवाडीमध्ये फक्त महिलांचीच ग्रामपंचायत अनेक वर्षापूर्वी होती. अनेक लोकांना माहिती नाही. काटेवाडीमध्ये हा निर्णय घेतला होता की महिलांच्या नावानी घरांना त्यांच्या नावानी नाव द्यायचं, महिलांचंच नाव घराला द्यायचं, त्यांच्या नावावर घर करायचं. आत्ता हे नियम इथे सगळ्यांकडे आलेले आहेत. पर्यावरण संतुलित ग्राम योजना ही काटेवाडीच्या कामाच्या इको विलेजच्या संकल्पनेमधून पुढे आली, हे सुद्धा लोकांना माहिती नाही. अशा अनेक गोष्टी आहेत की त्याचा आपण कधी गवगवा केला नाही, लोकांमध्ये त्या आल्या नाहीत. पण असो, आज तात्यासाहेबांची मला या निमित्तानं प्रकर्षानं आठवण येते. पवार कुटुंबातल्या तात्यासाहेबांनंतर काटेवाडीतल्या प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक उंबऱ्यात जाण्याचं भाग्य मला लाभलं. तिथल्या प्रत्येकाच्या कुटुंबाशी नाळ माझी जोडली गेली. आणि तुमचं हे भरभरून मिळालेलं प्रेम, ही साथ मला इतकी वर्ष सामाजिक काम करण्यासाठी ऊर्जा देत राहिली. आणि काटेवाडीच्या या कामानंतरच मी पुढे अनेक गोष्टी केल्या. काटेवाडीतल्या आपल्या कामानंतर आपल्याला निर्मल ग्राम पुरस्कार मिळाला, ग्राम स्वच्छता अभियान पुरस्कार मिळाला. बाकी तर आपल्याला अनेक जिल्हा, तालुका, विभागीय स्तरावरती सगळ्याच प्रकारची बक्षिसं मिळाली होती. आपल्याला इको विलेजचा दर्जा मिळाला, जो की भारतातला एकमेव हा एक वेगळ्या प्रकारचा पुरस्कार होता. आणि नंतर मग मी पुढे बारामतीला गेले, टेक्सटाईल पार्कचे अध्यक्ष झाले. त्याच्यानंतर एन्व्हायरमेंटल फोरम तर्फे मी पर्यावरण काम सुरू केलं. पण माझ्या कामाचा मूळ पाया हा माझ्या काटेवाडीने दिला. आणि ते मूळ मी कधीच विसरणार नाही. आणि ती ऊर्जा, ती शक्ती, ते पाठबळ तुम्हा लोकांमुळे दिले. सुरुवातीला सगळ्यांना वाटत होतं की ही पवारांच्या घरातली सून
किती दिवस इथे टिकणार आहे. पण नंतर नंतर जेव्हा काम करायला लागले आणि माझी चिकाटी दिसली तेव्हा काटेवाडीतल्या सगळ्यांनीच माझी मनापासून साथ दिली. कारण त्यांना लक्षात आलं की मी जे करते ते त्यांच्या भविष्याच्यासाठी, त्यांच्या मुलाबाळांसाठी, त्यांच्या पुढील आयुष्यासाठी नक्कीच त्यांच्या भविष्यासाठी चांगल्या गोष्टी करणार आहे किंवा चांगल्या गोष्टी घडणारी आहे. आणि तेव्हा तर मी बारामतीत पण राहत नव्हते किंवा काटेवाडीत राहत नव्हते, मी मुंबईहून यायची. आणि माझी चिकाटी बघून आपण सर्वांनी अगदी मनापासून साथ दिली आणि आपण हे सगळे जे दिसतात ते बदल घडवू शकलो. त्याच्यामुळे आज आपली सगळ्यांची मुलं शिकली, आपल्या मुली चांगल्या घरी गेल्या, चांगल्या घरच्या मुली आपल्या काटेवाडीमध्ये आल्या आणि एक चांगल्या प्रकारचं राहणीमान जगणं आपण इथे आज सगळेजण वावरतोय. आणि खरोखरच याचं मला समाधान आहे. जास्त काय मी बोलणार नाही, आपल्याच गावामध्ये अजून काय बोलायचं, पण आपल्याच माणसांनी नेहमीच कौतुक केलेलं आपल्याला आवडतं की नाही. आणि तुम्ही आज एवढं स्वागत केलं माझं, काहीच कारण नाही. पण आता खूप दिवसांनी भेटल्यामुळं सगळ्यांनाच ते खूप छान वाटत होतं. पण तुम्ही माझ्यावर नेहमीच असंच उदंड प्रेम करता, ते प्रेम कायमच राहणार आहे ह्याची मला खात्रीच आहे. हे शेवटपर्यंत असंच असणार आहे आणि हीच माझी ऊर्जा आहे. हे प्रेम असंच तुम्ही माझ्या पाठीशी राहू द्या, हीच परत परत मारुतीरायाचरणी प्रार्थना करते. तुमचे पाठबळ हीच माझी शक्ती आणि ऊर्जा आहे, एवढं मात्र मी तुम्हाला सांगते. आदरणीय दादांवर तर तुम्ही सगळेजण अनेक वर्षापासून प्रेम करतात, ते तर तुमचेच आहेत. पण तुमची मी सून असताना सुद्धा तुम्ही माझ्यावर जीव लावला खास करून. आणि याला उतराय होण्यासाठी आम्ही नक्कीच शर्तीचे प्रयत्न करू. नेहमीच दादा, बारामतीकर, काटेवाडीकर, आपली सगळी जनता यांच्या अडीअडचणी सोडण्यासाठी सतत ते प्रयत्न करतच असतात. आणि इथून पुढे त्यांचा हा नेहमीच प्रयत्न राहील. दादांना सगळ्यांनी हीच साथ कायम देण्याची आवश्यकता आहे. तुम्ही देतच आहात, देतच राहणार याची खात्री पण आहे. आणि तुम्ही द्याल ही आशा बाळगते. तुम्ही सर्वांनी आजपर्यंत मला खूप प्रेम दिलेलं आहे, त्याची उतराई होण्यासाठी नक्कीच आपण सगळ्यांनी प्रेम दिलं पाहिजे. आणि तुम्ही मला ही संधी द्याल ही आशा बाळगते. तुम्ही खूप खूप सगळ्यांनी जे स्वागत केलं, जो आधार दिला, त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानते. आज या निमित्तानं सगळ्यांची भेट झाली, त्यामुळे खरोखरच समाधान वाटलं. सगळेच वडीलधारी मंडळी पण आलेली आहे, छोटी मुलं आले, तरुण मुली आल्यात, नवीन सुना आलेल्या आहेत. कारण बऱ्याच जणांना जरी वहिनी माहिती असल्या तरी प्रत्यक्ष बऱ्याच जणींनी बघितलं नव्हतं. त्याच्यामुळे सगळ्यांचीच भेट झाली, मला मनापासून समाधान वाटलं. सगळेजण पैठणीच्या आतुरतेमध्ये आहेत. आपण आता शेवटचा जो भाग आहे तो आपण नक्कीच संपू. नक्की खूप सगळ्यांना मजा आली असेल. आपण आता इथेच थांबते. हे प्रेम असंच कायम राहू दे हीच तुम्हा सगळ्यांना विनंती करते आणि थांबते.